काही ठिकाणी आमच्या अजित दादांशी चर्चा सुरू आहे, मात्र काही ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तीनही पक्षाचे कार्यकर्ते जास्त आहेत। जिथे जास्त कार्यकर्ते तिथे ॲडजस्टमेंट होत नाही। तीन पक्षांच्या समन्वयाने निर्णय घेणार अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। आता आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर त्यांनी स्वतः आणि आम्ही ठरवलं की जे होणार नाही, कारण त्या ठिकाणी कार्यकर्ते अधिक आहे आणि प्रत्येकाला निवडणूक लढायची आहे। काही ठिकाणी मात्र अशी बोलणी चालू आहे, पण तेही आता एक दोन दिवसामध्ये आज आणि उद्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही विदर्भात आहे, काही मराठवाड्यात आहे चर्चा, अशा काही ठिकाणी चर्चा होतील आणि काही ठिकाणी जिथे सर्व कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकतात, म्हणजे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्या ठिकाणी होईलही, आणि ज्या ठिकाणी नाही होऊ शकणार त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा प्रस्ताव आहे। एक मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरात आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीत फिसकटल्याची माहिती। महापालिका निवडणूक आम आदमी पक्ष स्वतंत्र लढेल। आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। आम आदमी कार्यकर्ता पॅटर्न निवडणुकीत राबवणार असं देखील ते म्हणाले। कोल्हापूरच्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आम आदमी पार्टीला आत्तापर्यंत सपोर्ट करत आलात। रस्त्यावरची लढाई प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तळमळीनं प्रश्न जशा पद्धतीनं मांडला जातो तो पोचवायचा प्रयत्न केला आहे। इंडिया आघाडी आणि लोकसभा याही उद्देश एकच होता की कुठंतरी संविधान वाचायला पाहिजे, संविधान टिकायला पाहिजे, संविधानाची लढाई चांगल्या पद्धतीनं लढायला पाहिजे। आणि ज्यावेळी आपण विधानसभेचा विचार केला, विधानसभेला कुठंतरी एका विशिष्ट इथून या महाराष्ट्राचं विकास कामं चांगल्या पद्धतीनं व्हावीत, नवी महाविकास आघाडीबरोबर थांबलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।